कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. ज्ञानेश्वर महाराज की जय. मानवी जीवनामध्ये 4 दिवस असतात तारुण्याचे. 4 दिवसाला फार महत्व आहे आणि आपले नेमके 4 दिवस निघून गेले असं कधी करायचं. 4 दिवसातले आता शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत. त्यापैकी 14वा अध्याय आणि 13वा अध्याय मिक्स करून पहिल्यांदा सांगणार आहे आणि नंतर मग 15वा अध्याय, नंतर 16वा अध्याय, उद्या 17वा 18वर चिंतन होईल आणि मग तो शेवटचा दिवस आहे. असा उर्वरित उपक्रम आहे. आज 13वा आणि 14वा आहे. थोडस एक वेगळ्या पद्धतीनं आहे. 14व्या अध्यायामध्ये जगाची उत्पत्ती सांगितलेली आणि 14व्या अध्यायातून 13व्या अध्यायात आज प्रवेश आहे. उलट आहे आज. याचं कारण आहे की 13वा समजल्यानंतर 14वा सांगणं किंवा 14वा सांगत असताना 14वा बीज आहे. 14वा अध्याय म्हणजे जगताच्या उत्पत्तीचा ओघ कसा निर्माण झाला ते 14व्या अध्यायामध्ये. घरी जाऊन 14वा अध्याय वाचा. थोडं थोडं सांगून जातो 14व्या अध्यायातलं नेमकं काय. 14वा अध्याय मानवी जीवनाचं रहस्य आहे. कधी कधी असं आपल्याला वाटतं माणसाशी का वागतं, जग असं का परिवर्तित होतं, का माणसाचा स्वभाव बदलतो. कधी कधी ज्ञानी लोकांना सुद्धा असं वाटतं की मला हे कळत असताना गाढवपणा का होता. या सगळ्यांचे उत्तर 14व्या अध्यायात. भगवंताने जी आपल्याला प्रतिभा दिलेली आहे ते अशी नाही की ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर तुम्हाला नैतिकता नैतिकता कळेल असं नाही आहे. लक्षात आलं त्याचं. एक सामाजिक प्रबोधन आहे. ज्ञानेश्वरी, गाथा, कीर्तन, प्रवचन सांगितल्यानंतर जर तुम्हाला पाप अनैतिकता जर कळत असेल तर शिक्षा देण्याचा तुम्हाला अधिकार नसतो. लहान मुलगा आहे, बापाला अरे तुरे बोलतो, माफ आहे, त्याला माहित नाही अजून. वडीलधाऱ्या माणसाला आवाजवळ बोलतात, माफ आहे त्याला. पण तरुण पोरगा जर बापाला लग्न झाल्यानंतर अरे तुरे जर बोलला ना ते अक्षम्य गुन्हा आहे. शब्द तेच आहे जे लहानपणी बोलले जातात. पण लहानपणी माफ आहे, त्याला कळत नाही. तसं शास्त्र श्रवण करण्याच्या अगोदर आम्हाला पाप माहीत नव्हतं असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर भगवंताने प्रत्येकाला विवेक नावाची बुद्धी दिलेली. नैतिकता काय, अनैतिकता काय, पाप काय, आपलं काय आणि दुसऱ्याचं काय हे सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. ते राहत नाही. अर्थ कळाला का? कळालेलं सगळंच आहे, राहवत नाही. आणि राहण्याचे संस्कार दृढ व्हावे याकरता साधूची संगती, शास्त्राचं श्रवण आणि शास्त्राचं चिंतन मनन आधी सांगितलेलं. त्याचा उपयोग आहे. मग असे का वागतात माणसं? त्याची बनावट तशी असते. निंब कडू असतो, ऊस गोड असतो. आपण विचारा का असेल? प्रकृती कशी. ही प्रकृती म्हणजे काय याचा सांगोपांग विचार 14व्या अध्यायामध्ये केला. जगत निर्माण होत असताना कशी कशी प्रक्रिया घडलेली जशी मानवी जीवनामध्ये घडते ना अशीच दाखवलेली, पण मानवी जन्माच्या विरोधात दाखवलेली. पती पत्नीचं मिलन झाल्यानंतर मुलगा जन्माला येतो,
ही सर्वसामान्य जगाची प्रक्रिया आहे. ज्ञानोबाई जरा आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये वेगळं बोलतात. ज्ञानोबाई म्हणतात परमार्थांमध्ये सुद्धा पती पत्नी आहेत, पण थोडस विरोधामध्ये. याला प्रकृती आणि पुरुष असं म्हणतात. आध्यात्मिक शास्त्रात काय म्हणतात त्याला? प्रकृती आणि पुरुष. आमचे फार जवळचे स्वामीजी आलेले आहेत, स्वामी देवानंदजी, त्यांना वर घेतलं तर बरं राहील. संस्कृतचे छात्र आमच्या स्वामीजीकडे शिकतायत आणि सदैव परोपकारी जीवन आहे. ज्ञानेश्वरीची फार आवड आहे स्वामीजींना. हिंदीमध्ये असून सुद्धा हिंदीतून ज्ञानेश्वरी सांगतात बरं का. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आपण मराठीमध्ये ऐकत नाही, पण ज्यांना मराठी कळत नाही त्यांना हिंदीतून ज्ञानेश्वरी सांगतात. फार मोठा चमत्कार आहे आणि फार संत स्वभाव आहे. विद्यार्थ्यावर आनंद उपकार आहे. शिवाय काशीला मठ हल्ली आता प्रवचन करतायत मुंबईमध्ये. 2-3 दिवसापासून यायचं चाललं होतं. संसारिक माणसाप्रमाणेच त्यांना काहीतरी व्याख्या आला असेल. पती पत्नीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो, तसं सृष्टीची रचना करत असताना असे पूर्ण जरा जड गेलं ना आज तरी पण ऐका जरा, खूप सुंदर आहे आणि हेच खरं आहे जगाचं. तसं सृष्टी निर्माण करत असताना प्रकृती आणि पुरुष याचा संगम म्हणजे या जगताची निर्मिती. पुरुष एकटा जगत निर्माण करू शकत नाही आणि पुरुषाशिवाय प्रकृती जगत निर्माण करू शकत नाही. प्रकृतीचा अर्थ आहे स्वभाव आणि स्वभावामध्ये चैतन्य प्रदान करणं हे पुरुषाचं काम आहे. तसा दोघांचा संबंध नाहीये प्रकृती आणि पुरुषाप्रमाणे, पण नाव असल्यामुळे एकत्रित राहतात. लांबून लांब आहे, दोन्ही पदार्थ भिन्न भिन्न आहेत. जसं लोहचुंबक आहे आणि समोर लोखंड आहे, असं मध्ये काही संबंध नाही. परंतु लोहचुंबक काय करतं? लोखंडाला चालवतं, हलवतं, फिरवतं. तसं प्रकृती आणि पुरुषाचा संबंध नाहीये, परंतु पुरुषाच्या सत्तेनं प्रकृती संपूर्ण जगत उत्पन्न करते. त्याचं नाव आहे सत्ता. पुरुषाच्या ती सत्ता शब्दाचा अर्थ आहे शक्ती. म्हणून प्रकृती जी आहे संपूर्ण जगाला निर्माण करत असताना, संपूर्ण संसार निर्माण करत असताना पण एक वेगळं येते. संसार निर्माण करते, पण संसार निर्माण करत असताना पुरुषाला झोपवल्यानंतर निर्माण करते. हे या प्रकृतीचं वैशिष्ट्य. अर्थ कळाला? आपल्यामध्ये असे पती पत्नी मिळून संसार करतात. इथं उलट आहे. पती जर जागा झाला असेल तर प्रकृती झोपलेली असते आणि पुरुष झोपलेला असेल तर प्रकृती संपूर्ण जगाला निर्माण करते. फार गोड आहे आणि ज्ञानोबा खूप सुंदर वर्णन करतात. ही प्रकृती अनादी आहे आणि तरुणी आहे. संपूर्ण चराचराला उत्पन्न करणारी आहे. अनादी असून तरुण आहे. ही जे करते तेच पुरुष भोगतो. अर्थ कळाला? प्रकृती जे करते तेच पुरुषाला भोगावं लागतं. आणि प्रकृती म्हणजे बाई नाही बरं का. प्रकृती शब्दाचा अर्थ काय सांगितला? स्वभाव. तुमचा जो आत्मा आहे त्याला पुरुष म्हणतात आणि शरीराच्या प्रकृतीला स्वभावाला प्रकृती म्हणतात. म्हणजे जगतामध्ये आहे आणि तुमच्यामध्ये नाही असा प्रकार नाही. एखाद्याची प्रकृती रागीट आहे, आपण म्हणतो रागीट माणूस आहे. रागीट म्हणजे स्वभाव आहे. एखादा माणूस शाक्टर आहे, हुशार आहे, स्वभाव आहे आणि या दोन्ही स्वभावाचा भोग आत्म्याला भोगावा लागतो. याला पुरुष भोग म्हणतात. करते प्रकृती आणि भोगतो पुरुष. आलं लक्षात? आत्मा सगळ्याचा सारखा आहे. आत्म्यामध्ये बदल नाहीये.
पुरुषामध्ये आत्मा आहे आणि स्त्रियांमध्ये आत्मीय आहे असं आहे का काही? स्त्रियांमध्ये सुद्धा काय आत्माच आहे आणि पुरुषामध्ये सुद्धा आत्मा आहे आणि काही करता येत नाही याला. मी जे सिद्धांत सांगतो ना हे अपरिवर्तनीय सिद्धांत आहे. ज्ञानेश्वरी ऐका, वेदशास्त्र श्रवण करा, काही करा, या सिद्धांतामध्ये कधीही बदल होत नाही. त्याचं नाव आहे प्रकृती पुरुष सिद्धांत. ज्ञानोबराय खूप सुंदर असं गर्भिणीचं रूपक करतात. माझी जी प्रकृती अनादि तरुणी, मी झोपल्यानंतर ती जागी होते. सत्तेचे निसंभोगे गुरविणी होय. सत्ता मिळते आणि सत्ता शब्दाचा अर्थ जशी भारताची सत्ता आहे, महाराष्ट्र सत्ता आहे तो अर्थ नाही. सत शब्द आहे. सत शब्दाचा अर्थ आहे. सत शब्दाचा अर्थ काय आहे? अस्तित्व म्हणतात. ते जे आपण सत्ता जी डोक्यात बसली ती नाही बरं का. सत कुठलाही पदार्थ त्याचं अस्तित्व जर दाखवायचं असेल तर आहे शब्द वापरला जातो. आहे या शब्दाचा अर्थ आहे पुरुष आणि पदार्थ या शब्दाचा अर्थ आहे प्रकृती. आता ही ज्ञानेश्वरी माझ्या समोर आहे, त्या आहे म्हटल्याशिवाय ज्ञानेश्वरीचं अस्तित्वच तयार होत नाही. ज्ञानेश्वरी हा शब्द प्रकृतीवाचक आहे आणि आहे शब्द हा पुरुषवाचक आहे. तो आहे शब्द संस्कृत मध्ये सत शब्दापासून तयार होतो आणि तो सत शब्दच सत्ता अर्थाने तयार होतो आणि त्यालाच अस्तित्व म्हणतात. त्याला काय म्हणतात? म्हणून तुमचं आणि आमचं अस्तित्व हे पुरुषावर आधारित आहे, आत्म्यावर आधारित आहे. या शब्दाचा अर्थ आत्मा निघून गेला की हे जे शरीर आहे, आपण आता काय म्हणतो जिवंत असताना शरीर आहे, आत्मा निघून गेला. आत्मा शब्दाचा अर्थ आहे सत. निघून गेलं की शरीर नाही असं होतं. मग आहे अस्तित्व राहत नाही. मग 4-5 जण येतात एकत्रित, किरडी तयार करतात, 2-4 माणसं रडतात, 2-4 माणसं लाकडं जमा करतात, 1-2 माणसं पेटवतात आणि जळणारा जळतो. सत निघून गेल्यानंतर ज्या शरीराला आपण पावडर लावतो, ज्या शरीरावर सोन्याचे दागिने टाकतो, ज्या शरीराला शोभवतो, ज्या शरीराचा मेकअप करतो, ज्या शरीरासाठी घर घेतो, ते शरीर जाळल्याशिवाय दुसरा पर्याय. प्रश्न असा आहे, कोणी जाळेल, कोणी खोदेल, कोणी गाडेल, कोणी ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, पण शरीराचं अस्तित्व राहत नाही. सत निघून गेल्यानंतर शरीराचं अस्तित्व संपतं. तसं हे जगत आहे. नुसतं जगत म्हटलं बोध होत नाही. जगत आहे, संसार आहे. आहे शब्दाचा अर्थ आहे आत्मा, आहे शब्दाचा अर्थ आहे देव, आहे शब्दाचा अर्थ आहे काल सांगितल्याप्रमाणे आहे. आणि कोण आहे हे जर आहे प्रकृती, तिचे रूप अनंत आहे. अर्थ कळाला? प्रकृतीचे रूप अनंत आहे. प्रकृती एक प्रकारची नाही, अनंत रूपामध्ये प्रकृती, अनंत प्रकारची सृष्टी, अनंत प्रकारचं जग आहे. आणि ही प्रकृती सुख दुःखाला निर्माण करून पुरुषाला भोग घ्यायला होते. इथं कुणी लहान नाही, इथं कुणी मोठा नाही, हा सिद्धांत आहे. मग ती प्रकृती किती स्वरूपाची आहे त्याचं वर्णन भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर रीतीने करतात. 3 प्रकारची प्रकृती आहे. एक सत्वगुणी आहे, रजोगुणी आहेत आणि तमोगुणी. हे सगळं प्रकृतीच आहे. सत्वगुणी माणूस असेल ना, त्याला करोडो रुपये द्या, अंडे खाणारच नाही. अर्थ कळाला का? त्याचं शरीर आहे सत्वगुणी, त्याला करोडो रुपये द्या, तुम्ही खाणारच नाही. आणि तमोगुणी माणूस आहे, 50 वेळा माळ घालतो. एकदा नाही, दरवेळेस विरक्ती निर्माण होते आणि दारू दिसले की बोलतो एवढ्या वेळेस काढू, पुढच्या वेळेस बघू. काही माणसं भाग्यवान आहेत, माळ काढून तरी पितात. काही काही संत असे माळी सह पितात. त्यांना विचारलं गळ्यात माळ आहे, काय फरक पडतो आपल्याला? माळ वर राहते, दारू आत जाते. एकेकाचे तर्क सुद्धा असे विचित्र आणि भलांडे असतात की बोलता येत नाही. तर याचा अर्थ असा नाही की तो माणूस वाईट आहे. शब्द लक्षात ठेवा. साधूवर संपूर्ण जग रागवतो, ज्ञानोबरायावर
रागवलं, तुकोबाला रागवलं. साधू रागवत नाही, याचं कारण आहे प्रकृती पुरुष विवेक त्यांना झालेला आहे. तुम्ही आम्ही रागवतो की हा माणूस त्रास देतो, त्रास देतो तुम्हाला वाटतं, तो त्रास देण्याकरता जन्माला आलाय एवढं कळालं ना कोणा त्रास होत नाही. साधूचा जन्म जसा जगाच्या उद्धारासाठी असतो, तसा दुर्योधनाचा जन्म हा साधूला त्रास देण्यासाठीच असतो एवढं कळलं की त्रास होत नाही. त्याला प्रकृती म्हणतात. आणि ही प्रकृती बदलतच नाही. धरून आला तुम्ही एखाद्याला कीर्तन प्रवचनाला, तुम्हाला जो विषय आवडतो ना त्या विषयाला त्याला घेऊन या. बसतो, बसल्या बसल्या असं टेकन मिळालं तिथं झोपायला सुरुवात करतो. प्रकृती आहे त्याची. बरं, माझ्या ज्ञानेश्वरीची परिस्थिती अशी असं समजू नका बरं का. तुकोबाराय कीर्तन करत असताना असा प्रसंग घडला. कोणीतरी आता तुकोबारायचा अभंग ऐकून लोकांमध्ये बदल होतो. साक्षात तुकोबारायचं कीर्तन कसं असेल, आणला एखाद्या माणसाला जबरदस्ती धरून बसला कीर्तनाला. तुकोबारायच्या काळामध्ये जसं आता खुर्चीची सोय होती ना, अशी सोय असायची. लोड असायचा, गादी टाकलेली असायची, ते पण बसायचे. ज्याला कीर्तनाची आवड नाही त्याला कीर्तनाला आणलं. आणि जसं टेकला तो तुकोबाराय रंगात आले कीर्तनाला, हा एक झोपेच्या रंगात आला. तुकोबाराय पाहतात. शेवटी तुकोबारायने अभंग लिहिला. हा आवडीने आलेला दिसत नाही, जबरदस्ती आणला. अभंग म्हणतो तुकोबाराय, बलात्कारे जरी आणला कथेसी, निद्रा घे लोडासी टेकोनी. जबरदस्ती जरी तुम्ही कीर्तनाला आणला तरी तो असं लोडाला टेकून झोपल्याशिवाय राहणार नाही. रसच नाही. रस नाही म्हणजे माणूस वाईट आहे अशातला भाग नाही. त्याची प्रकृती तमोगुणी आहे, त्याला झेपणारा विषयच नाही. लक्षात येते काय बोललो तुम्हाला? नाही, जमतच नाही त्याला. आणि तो इथेच कीर्तनातच झोपतो असं नाही. असे भाग्यवान सिनेमाला गेला ना, गार हवा लागली तिथेही झोपतातच. हे असं नाही की प्रवचन चालू आहे म्हणून मी तुम्हाला बोलतोय. त्यांना खाणं आणि झोपणं हे दोनच गुण आहे. त्याचं नाव आहे तमोगुणी. इथून बिटीला जरी निघाले ना आणि असे बसायला जागा मिळाली सुरू. आणि 3-4 गुणधर्म फार महत्वाचे. सारख्या चुका होणार यांच्या हातात, सारखे. ज्ञानोबाने फार सुंदर लिहून ठेवलेले. हे तमोगुणी माणसं आहेत ना, सतत चुकणारच, काहीच लक्षात राहत नाही. निद्रा आलस्य प्रमादोत्तम, काही लक्षात राहत नाही, सारख्या चुका करतील. घरातले लोक कंटाळतात आणि कंटाळल्यानंतर आम्हाला सांगतात, महाराज किती सांगा याला ऐकतच नाही पोरगा. जाऊ द्या, काय ऐकत कोणी सांगता कशाला. ऐकणारा असता तर सांगायची गरज पडली नसती. प्रकृती म्हणतात, प्रकृती. आणि दोनच, जेवण व्यवस्थित करणार, अजिबात टेन्शन नाही, भीमासारखा. आणि जेवण एकदा झालं व्यवस्थित तर आपल्या प्रकृतीचा नियम आहे, जेवण पचवण्याकरता मेंदूचा रक्तपुरवठा कमी केला जातो आणि पोटाकडे जास्त केला जातो. अन्न पचलं पाहिजे. मेंदूचा रक्तपुरवठा कमी करायचा असेल तर तुम्हाला झोपी घालणं आवश्यक आहे. ही प्रकृती आईप्रमाणे काम करते आपल्या शरीरामध्ये. हे आपल्याला कळत नाही. जास्त जेवण झालं की माणूस जरा लोक काय नाही, झोप यायला, झोप येत नाही. पोटाकडे लोड जास्त झालेले आणि प्रमाणापेक्षा जास्त भरलेले. हे पचवलं तर तुम्ही जिवंत राहा. आणि तुम्हाला जिवंत ठेवणं हे प्रकृतीचं काम असल्यामुळे तुम्हाला झोपी घालते आणि अन्नाला पचवते. ही प्रकृती म्हणतात. आणि प्रकृती अत्यंत उपकारक आहे. जखम झाली तेवढीच भरते जेवढी लेवल आहे. प्रकृतीसारखं समजदार जगात कोणी नाही. आता इथं जखम झालेली, भारता असा टेबल तयार नाही करत. कळलं? एखाद्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे, पायामध्ये जखम झालेली आहे, मग पाय भरता असं 2-4 पाट्या जास्त टाकत नाही. जशी लेवल आहे, काही दिवसांनी इथं जखम होती हे सुद्धा कळू देत नाही. तिचं नाव आहे प्रकृती. अत्यंत उपकार आहे. पण तमोगुणी प्रकृती आहे. झोप आवडते त्याला काय करायचं? आणि सगळं सुख, शब्दाचा प्रयोग आला, सगळं सुख फक्त झोपेमध्ये हेच समजतो, त्याला तमोगुणी म्हणतात.
ज्ञानोबाने खूप सुंदर वर्णन केले. अशा झोपी जाणाऱ्या माणसाला एक दिवशी ब्रह्मदेव प्रसन्न झाला. ब्रह्मदेवाने सांगितलं, वरामरोही सांग काय पाहिजे. तो ब्रह्मदेवाला म्हणतो, तुम्ही किती दिवस जगवायचा विचार आहे. काही नाही, तुला 1 कल्पापर्यंत आयुष्य देतो. काही नाही, उठूच नका. सगळं सुख झोपेमध्ये. ब्रह्मायु होई जे मा निदेलियाचे असे. ब्रह्मायुष्य जरी मिळालं ना तरी झोपलेलंच असावं. आणि झोपल्याला नंतर सांगितलं, रे अमृत आणलेले, अमर होण्याचं अमृत आहे. अमृत ही नेघे जरी नीद आले, ज्ञानोबा सांगतात. आणि एकदा झोपला ना, कितीही बॉम्बस्फोट होऊ द्या, शेजारचं घर पडू द्या, त्याला सांगा, अरे बॉम्बस्फोट आले, काही होऊ द्या, पृथ्वी पाताळी जाओ का आकाशवरी येऊ, पण उठणे हा भाव लुबजवलेले, उठतच नाही. त्याला म्हणतात प्रकृती. ही तुम्ही समजून घ्या. अशा माणसाला जर तुम्ही म्हटले ज्ञानेश्वरी वाच, त्याचा भाग सोडून द्या बरं का. पण आपण सांगणारे गाढव आहोत हे कळलं पाहिजे. प्रकृतीच नाही त्याची. त्याला सांग, अरे पंढरपूरला चल, पंक्तीने जबरदस्त असतात. हा, तो देवासाठी येणार नाही, पण पंक्ती आणि झोप पडलं की निघालाच. तर दुसरं काही जीवनामध्ये पुरुषार्थच नाही. त्याला म्हणतात तमोगुणी प्रकृतीचा माणूस. याच्यापेक्षा थोडा बरा आहे पण व्यस्त माणूस आहे, त्याचं नाव आहे रजोगुणी. रजोगुणी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, खात काहीच नाही आणि कमवल्याशिवाय राहत नाही. कळलं तुम्हाला? रजोगुणी माणसाचा स्वभाव आहे, खात काहीच नाही, खात काहीच नाही, पचत काहीच नाही, पण कमवल्याशिवाय राहत नाही. सतत 24 तास व्यापाराचा विचार, मान सन्मानाचा विचार, मोठं होण्याचा विचार ज्यांच्यात निर्माण होतो ना, त्याचं नाव आहे रजोगुणी. लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं, दान करेल, दानावर विश्वास नाही. अर्थ कळाला का? दानावर विश्वास नाही, पण दान दिल्याने लोक मोठं म्हणतात ना, घेऊन जा. आणि मग ज्ञानोबाने इतकं सुंदर सुंदर लिहिलेलं आहे. बगीचा तयार करतो ना आपलं नाव देतो, धर्मशाळा तयार करतो ना आपलं नाव देतो, नगर तयार करतो, उद्या नाव कोणी ठेवेल नाही ठेवेल, आज स्वतःच नाव देऊन टाकतो, स्वतःच्याच नावाने नगर तयार करतो. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाने ज्ञानेश्वर लिहून ठेवावं, हा चमत्कार. नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, हे जे डॅम बांधले जातात ना मोठे मोठे, ही सगळी रजोगुणी माणसं असतात. हे उपकारक आहेत, हा भाग सोडून द्या. महावने लावावे निरंतर, नवीन नगराचं वसन करावं, रस्ते कसे पाहिजे, मांडणी कुठं पाहिजे, खरं कुठं पाहिजे, बाजार कुठं पाहिजे, सतत पैशाचा विचार करणं हे रजोगुणी माणसाचं आहे. आणि रजोगुणी माणसं फार आस्तिक असतात बरं का. यांना नुसतं सांगा शनी मागं लागलेला आहे, मोठा यज्ञ करून टाकते, ह्याचं नाव रजोगुणी. रजोगुणी माणसाचा स्वभावच आहे. रोज पैसा येतो तरी त्याच्या जीवनामध्ये पैशाची हाव असतात. एक जण माझ्याकडे आला, म्हणजे महाराज मुंबईमध्ये माझं हॉटेल आहे, कमी चालतं. म्हटलं मुंबईतलं हॉटेल कमी चालतं असा काही अनुभव नाही. नाही म्हणे महाराज, तसं हॉटेल फुल चालतं रोज, पण पहिलं वेटिंग मध्ये 500 लोक असायचे, आता 100च लोक वेटिंग मध्ये असतात. याचं नाव रजोगुणी. अरे वेटिंग मध्ये असतात ना, मग 500 असले काय, 100 असले काय, जागा तर नाही ना अजून, फुल आहे. मनात समाधान, आज चाललंय, उद्या काय होईल, उद्या परिवर्तन होईल, उद्या हे होईल. याचं नाव आहे रजोगुणी स्वभाव. आणि याला आसक्ती फार, नाते गोते सांभाळणं, मित्र सांभाळणं, सगळ्या जगाची उठाठेव करणं आणि पुन्हा पश्चाताप करणं. एवढं मोठं केलं हो, पण उपकार ठेवत नाही, त्याचं नाव रजोगुणी. रजो रागात्मक कृष्णा ज्ञानोबाने राहिले. रजोगुण जो आहे ना, असा आसक्तीयुक्त असतो, अटॅचमेंट ज्याला म्हणतो आपण. सतत हे माझं, ते माझं, ते माझं, आणि सगळ्याला दान द्यायची इच्छा असते, फक्त त्याची स्तुती केली पाहिजे. अहो तुम्ही ना महाराज, तुम्ही आहात म्हणून आमच्या गावची शान आहे,
कळलं का तुम्हाला? तुम्ही आहात म्हणून आमच्या गावची शान सगळं देते. आम्ही एका गावामध्ये कीर्तनाला गेलो होतो लहानपणी. फार 20 वर्षाचं वय असेल. दौंड जवळ गाव आहे आणि कीर्तनाला जायचं होतं म्हणून रस्त्यावर उभं होतो. तिथे माझा आकार प्रकार सगळा पाहिला. तर एक असं दारू पिऊन झोपंड्या खात 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 माझ्याकडे आला. पहिला प्रश्न त्याने मला विचारला रस्त्यात बरं का, दारू पितो आम्ही, महाराज कोणाच्या बापाचं काही जातं का? आता दारू पिल्यानंतर काय प्रश्न विचारते त्याचा काही अंदाज थोडाच असतो. आणि मी तिथे रस्त्यावर उभा आणि प्रश्न विचारले त्याने, दारू पितो आम्ही, कोणाच्या बापाचं काय जातं का? मला अजिबात जात नाही, 2 जास्त. त्याला वाटलं की माळकरी माणूस दिसायला चांगला दिसतो, दारू प्यायची परवानगी देतो, कसा अर्थ लावला बघा. मला म्हणे कुठे चालला? ते गावाचं नाव सांगितलं. अरे वा, ते गाव माझं आहे, त्या गावचा मी पाटील आहे, सरपंच आहे. लगेच तिने असा हात केल्याबरोबर जीप आली, बसा. मी म्हणलं नको महाराज, तुम्ही चला पुढं. नाही बसा म्हणलं. गाडी बोलवली मी, मोटरसायकल येते, तुम्ही चला. मी मोटरसायकल येतो तितक्यात मोटरसायकल आली. चला नका या, चला याच्यामध्ये. मोटरसायकल आल्यानंतर मी म्हटलं आली मोटरसायकल, तुम्ही चला. ते सांगितलं याची काय हिंमत आहे तुम्हाला न्यायची? रजोगुणी कळाला ना तुम्हाला? याची काय हिंमत आहे तुम्हाला न्यायची? आपण न्यायला आले, विचार. जो न्यायला आला तर तो मला म्हणे पा संध्याकाळी जर कीर्तन करायचं असेल ना तर आपल्याला जीप मध्ये जावं लागेल, मोटरसायकलचा काही उपयोग होणार नाही. आमच्या गावचे सरपंच आहे. अरे म्हणलं पण तो पिलेला आहे. अहो मनाचा फार चकला माणूस आहे. बघा काय शब्द आहे. शेवटी एवढी सगळी परिस्थिती असताना त्याच्यासह मी त्या गाडीमध्ये बसलो. जशी गाडी गावामध्ये गेली, लोक आले, गावात उलटी चर्चा सुरू. सरपंचानं महाराजांना आणलंच कसं? म्हणजे महाराज आले ते खड्ड्यात गेले. संध्याकाळी महाराज आले त्याच्यावर काही चर्चाच नाही. पण सरपंचानं कसं काय महाराजांना आणलं ते तर परमार्थिक नाही. त्याच्यावर पूर्ण गावात चर्चा. आम्ही कीर्तनाला उभे राहिले की ते सरपंच कीर्तनाला आजळ. 2 तास कीर्तन झालं, सगळी लोक चर्चा एकच, सरपंच कसे काय कीर्तनाला आले? कधीच कीर्तनाला येत नाही. मग लोकांनी विचारलं कसे काय आले? म्हणजे असे महाराज जर तुम्ही बोलवले, मी रोज कीर्तनाला येईल. आता ते कसे येते त्याला मलाच माहिती. लोकांनी मला सांगितलं महाराज सरपंच काही कोणावर प्रसन्न नसतात, पण तुमच्यावर प्रसन्न झाले. दरवर्षी या, सुधारलं तर सुधारलं. म्हणलं असं काही नाही. रजोगुण आडवा नाही. दारू जरी पिलेला असला आडवा नाही, फक्त स्तुतीला भाळले. अर्थ कळाला ना? याचं नाव आहे रजोगुण. आणि अंतःकरणात तपासून पहा नेमकं काय होतं. चांगलं म्हणलं ना तुम्ही, लगेच तुम्हाला भान राहत नाही. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.